नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमिपुत्र फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। प्रथमतः तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। म्हटल्याप्रमाणे गुढीपाडव्याला आपण PIQ सेशन घेऊन येत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासमोर। आपल्याला काय बघायचं आहे, आपल्या सेशनचं नावच आहे PIQ अनालिसिस अँड लॉजिक डेव्हलपमेंट सेशन। आणि आज आपण पॉलिटीची PIQ बघणार आहे। कशाचे? 2024चा ग्रुप बी चा पेपर आणि 2023चा ग्रुप बी अँड सी चा पेपर जो एकत्र झाला होता। पण मित्रांनो, PIQ अनालिसिस करण्याच्या आधी आपल्याला महत्त्वाचे काही पॉइंट लक्षात ठेवायचे आहे। जर तुम्हाला PIQ अनालिसिस करायचं असेल तर 4 पॉइंटवर हे PIQ अनालिसिस आपण करूया। माझ्या मते एक की तो प्रश्न आपला स्टडी बेसवर सुटतो का, दुसरं त्या प्रश्नामध्ये काही की पॉइंट दिले आहे का, तिसरं त्या प्रश्नामध्ये काही नंबर्स दिले आहे का जेणेकरून आपल्याला त्याचा प्रश्न सुटेल, आणि मल्टिपल जर प्रश्न असेल तर तो राईट वेने विचारला आहे की रॉंग वेने विचारलेला आहे। उदाहरणार्थ खालील विधाने बरोबर आहेत की, उदाहरणार्थ खालील चुकीची विधाने ओळखा। ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला PIQचं अनालिसिस करायचं असेल, PIQ हा सॉल्व्ह करायचा असेल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर बरोबर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला 4 गोष्टीचा विचार इथं करावा लागेल। एक, येणारा प्रश्न हा स्टडी बेसवर आहे का, येणाऱ्या प्रश्नामध्ये काही की पॉइंट आहे का, येणाऱ्या प्रश्नामध्ये काही नंबर्स दिले आहे का, येणारा प्रश्न हा मल्टिपल विचारला आहे का, तो राईट वेन आहे की रॉंग वेन आहे। मुद्दा कळला तुम्हाला? तर हे आपल्याला बघायचं आहे। तर चला मित्रांनो, आज आपण PIQ सेशनला सुरुवात करत आहे आणि त्या PIQ मध्ये आपण प्रथम बघू 2024चा पेपर आणि नंतर बघू 2023चा पेपर। चलो, तर हे मी थोडं इरेज करतो आणि आपल्या महत्त्वाच्या पॉइंटला आणि प्रॉपर डिस्कस करूया आपण। चलो, चला, पहिला प्रश्न आहे, इथे 22 दिलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक। भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी आहे? म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद आणि राज्यपाल या तिघां मिळून आपलं राज्य विधिमंडळ तयार होते आणि या राज्य विधिमंडळा संबंधित कोणतं कलम आहे हा प्रश्न विचारलेला आहे। आता बघा, डायरेक्ट उत्तराकडे आपल्याला कलमा संबंधित प्रश्न येतातच, पण तरी बघा इलिमिनेशन कसं वापरू शकतो। अनुच्छेद 22 दिलेले आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे अनुच्छेद 22 हे फंडामेंटल राईट संबंधित आहे। अनुच्छेद 22 कशा संबंधित आहे? फंडामेंटल राईट। 380 दूरपर्यंत याचा संबंध नाही आपला, आणि कलम 25 हा सुद्धा फंडामेंटल राईट पर्यंत आहे। मग आलं कोणतं कलम? 168। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? कलम 168 हे कशा संबंधित आहे? राज्य विधिमंडळ। मुद्दा बघा, प्रश्नाचं उत्तर काढताना कलम 25 फंडामेंटल राईट कडे गेलं, कलम 22 सुद्धा फंडामेंटल राईट मध्ये येतो, मग राहिलं काय? 380। कलम 379 80 काही कलम हे रद्द केलेलं आहे ऑलरेडी, फक्त राहिलं कलम 368। चलो, दुसरा प्रश्न काय? राज्याच्या महाधियुक्तेची निवड, महाधियुक्ता सर्वाधिक जास्त प्रश्न फेवरेट आहे आयोगाचा। राज्याच्या महाधियुक्तेची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? सर्वांना माहित आहे कोणाला आहे? राज्यपालाला आहे। आणि मग आता आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे? महाधियुक्ता कुठल्या कलम मध्ये येतो? तर घटनेच्या कलम 165 मध्ये। मुद्दा कळला मित्रांनो? चलो, बघा नंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ? द्विगृही विधिमंडळ काय रे? सांगा रे, काय असतं? तर ज्या राज्यामध्ये विधानसभा सुद्धा आहे आणि त्या राज्यामध्ये काय आहे? विधान परिषद सुद्धा आहे। असे कोणते कोणते राज्य आहे? बघा, महाराष्ट्र आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सुद्धा आहे आणि विधान परिषद सुद्धा आहे। मग पहिल्या याच्यामध्ये महाराष्ट्र आहे का? नाही, गेला आपला आन्सर। हेच तर स्ट्रॅटेजी असली पाहिजे PIQ सॉल्व्ह करताना, किंवा पेपरमध्ये सुद्धा हे आठवलं पाहिजे की पहिल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे, म्हणजे द्विगृही विधिमंडळ आहे। बाकीमध्ये महाराष्ट्र दिलेला आहे बघा, पण याच्यात महाराष्ट्र दिलेलं नाही, गेला। ठीक आहे, नंतर बघा महाराष्ट्रात आहे बघा, हे आसाम, ओडिशा, गुजरात नाही आहे, आपण वाचलेच नाही आहे। तुम्हाला एवढं तर माहिती आहे, गुजरातमध्ये पण नाही, आसाममध्ये पण नाही, ओडिशामध्ये पण नाही, कारण की आसाम आणि ओडिशा हे छोटे राज्य आहे आणि छोट्या राज्यांमध्ये द्विगृही कायदेमंडळ हे आर्थिकदृष्ट्या बरोबर नाही आहे, योग्य नाही आहे। जे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्या राज्यामध्ये शक्यतो विधान परिषद आहे, लक्षात घ्या। त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, बिहार, पुन्हा त्रिपुरा, आणि एवढं तुम्हाला माहित आहे
नॉर्थ ईस्ट मधले जे ईशान्येकडचे राज्य आहेत तिथं कुठल्याच राज्यामध्ये शक्यतो काही नाही आहे, विधान परिषद अवेलेबल नाही. मग राहिला काय मित्रांनो, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश. चलो, थोडे राज्य डेव्हलप झालेले आहे. या राज्याची तुलना जरी केली तर यांचा GDP छान आहे, त्यामुळे या राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद आहे. विधान परिषद ते राज्य अफोर्ड करू शकते, म्हणून उत्तर आपलं काय असणार 4. नंतरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये, अनुसूचीवर प्रश्न विचारलेला आहे. काय दिलेलं आहे, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. हे दिसल्याबरोबर खुश होऊन जातो आणि घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याची नावे तुम्हाला माहित आहे पहिल्या अनुसूचीमध्ये, आणि उत्तर पण पहिल्या अनुसूची. पण नाही मित्रांनो, पूर्ण वाचायचं. कुठल्या जागा, राज्यसभेतील जागा. आता बघा, पहिल्या अनुसूचीमध्ये तुम्हाला माहित आहे केंद्र आणि राज्य यांचं क्षेत्र आणि काय दिलेलं आहे, नावे दिलेली आहे. तिसऱ्या अनुसूचीमध्ये तुम्हाला माहित आहे काय दिलेलं आहे रे, शपथ. महत्वाचे लोक जे शपथीचे नमुने तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहे. आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे सांगा बरं. दुसऱ्या अनुसूचीमध्ये जे महत्वाची पदे आहे त्या संबंधित वित्त लब्धी दिलेले आहे. मग राहिलं काय आपलं चौथी अनुसूची. आणि चौथ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेतील ज्या जागा आहेत त्या दिलेल्या आहे. मुद्दा कळला. नंतरचा प्रश्न बघा, कोणत्या घटनादुरुस्तीन्वये ग्रामसभेला सांविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. सर्वांना माहित आहे, सांगा बरं. ठीक आहे, बरं. 61वी घटनादुरुस्ती कुठंच येत नाही, 71वी पण येत नाही. तुम्ही कन्फ्युज कशामध्ये असाल, 73 आणि कुठं 74. सर्वांना माहित आहे 74 ग्रामसभेला, ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत, ऑब्विसली 73वी. आणि हे जर तुम्ही अर्बन मध्ये गेलं, ग्रामीण भागामध्ये गेले तर कुठली घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती 1992. आणि शहरी भागामध्ये गेले तर 74वी घटनादुरुस्ती 1992. सोपा प्रश्न होता, समोर जाऊया. भारतीय संसदेबाबत खालीलपैकी कोणती विधाने, हे लक्षात ठेवायचं, विधान आहे की विधाने आहे. आणि आयोग सुद्धा अपडेट होत आहे. मुलांना माहित आहे विधान दिलं तर लगेच ते सिंग्युलर पकडून घेतात. आता इथं विधान किंवा विधाने म्हणजे एक पण असू शकते किंवा 2 पण असू शकते. मुद्दा कळला. ठीक आहे. मग आता काय आहे बघा, पहिलं विधान काय दिलं, स्वातंत्र्य भारतीय संसदेबाबत आहे ना. बघू आता, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती ऑब्विसली. म्हणजे तुम्हाला माहित आहे संविधान सभेनंच संसदेचं काम केलेलं आहे, तात्पुरतं संसद म्हणून काम केलेलं आहे. संविधान सभेकडे 2 कामे होते, एक तर काय घटना तयार करणे आणि दुसरीकडे काय कायदे तयार करणे ऍज अ पार्लमेंट म्हणून. मग आता स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती, बरोबर आहे, एकच सभागृह होतं. जेव्हा आपलं संविधान सभा म्हणजे जेव्हा आपलं संविधानाची अंमलबजावणी झाली, मग नंतर लोकसभा आणि राज्यसभा आलं, हे आपल्याला माहित असेल पाहिजे. नंतर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ अमेरिकन सिनेटवरून घेतलेला आहे, अगदी बरोबर आहे, 6 वर्षाचा तुम्हाला माहित आहे. तर त्यामुळे दोन्ही विधाने काय बरोबर आहे. ठीक आहे, कळलं. चलो पुढे जाऊया. पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे बघा. 7वा प्रश्न आहे, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे चलो घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार, खूप इझी प्रश्न होता, राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात रे, राज्यपालाकडे. देशाचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात, म्हणजे केंद्राचे जे काही कार्यकारी अधिकार आहे ते सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे असतात सांगा बरं, राष्ट्रपतीकडे. इझी कॅटेगरी मधला प्रश्न होता, समोर जाऊ, खूप जास्त डोकं लावण्याची गरज नव्हती. कळत आहे मित्रांनो. चलो 8वा प्रश्न, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे होते. आता बघा इथं कन्फ्युज होणार, ऑब्विसली लोकसेवा आयोग पण नाही, मुख्यमंत्री पण नाही. नंतर एक तर तुम्ही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा राज्याचे राज्यपाल, इथंच कन्फ्युज होऊ शकतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे होते, राज्याचे राज्यपाल. कळलं इथपर्यंत, तर हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. चलो नंतरचा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करते. कोणतं न्यायालय, अभिलेख न्यायालय. बघा, आणि याचं आन्सर काय आहे, अनुच्छेद 215. ठीक आहे, जर तुम्ही समजा हे हायकोर्ट बद्दल आहे, जर तुम्हाला सुप्रीम कोर्ट बद्दल विचारलं तर सर्वांना माहित आहे कलम 129, कलम 129 म्हणजे आपण एक विषय इथं लिहून घेऊ. अनुच्छेद 215 मध्ये म्हणजेच कलम 215 मध्ये हायकोर्ट हे अभिलेख न्यायालय म्हणून काम करते.
तर कलम 129 मध्ये सुप्रीम कोर्ट हे काय म्हणून काम करते, अभिलेख न्यायालय म्हणून काम करते. तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात असला पाहिजे. चला पुढे जाऊया. खूप इझी कॅटेगरीचा हा 2024चे पॉलिटीचे प्रश्न होते, पण समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हा प्रश्न लक्षात घ्या. चला, सर्वांना कठीण गेला असेल. काय झालं बघा, मी तुम्हाला खूप जास्त इथं बोलणार नाही, पण लक्षात घ्या. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे. आता काय झालं माहितीये का, बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. पॉलिटीचे 15 पैकी जवळजवळ 15 पैकी 14 प्रश्नाचे उत्तर सर्वांना आले, पण ह्या प्रश्नाचं उत्तर चुकलं. पण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतो लॉजिकली. लॉजिक डेव्हलपमेंट कसं करायचं बघा. आता मला एक सांगा, नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. कशाचा दर्जा मिळाला? अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे कुठला टॉपिक सध्या चर्चेत आहे रे? ऑब्विसली कोणता टॉपिक सध्या चर्चेत आहे? ठीक आहे, भाषा हा टॉपिक काय आहे? चर्चेत आहे. मग भाषा हा टॉपिक जर चर्चेत असेल, एवढं जर लॉजिक लागलं तर तुम्ही 2 नंबरचा आन्सर मारून येऊ शकता आणि तेच तुमचा आन्सर असेल. म्हणजे मला वाटतं की हा करंटच्या अँगलनी सुद्धा हा प्रश्न होता, कारण की जमतेम त्या वेळेस भाषा हा टॉपिक चर्चेमध्ये होता, कारण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि भाषा हा टॉपिक चर्चेत असल्यामुळे त्याच्यावर तो प्रश्न विचारला गेला. आणि बाकी उत्तराकडे आता इथे तो वरीलपैकी नाहीच आहे. सांप्रदायिकता समस्या हा पण नसेल, त्या संबंधित कुठलं सूत्र असू शकते का? ठीक आहे, कर समस्या. पण भाषा टॉपिक तेव्हा चर्चेत होता, म्हणून त्याचं उत्तर भाषा जर मारून आले असेल तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. पुढे काय म्हणते, भारतीय संविधानात खालीलपैकी अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद कोणाला येत नाही? सर्वांना येते. भाग 15 सांगा. भाग 15 अनुच्छेद 324. अतिशय इझी कॅटेगरी मधला प्रश्न होता. भाग 15 मध्ये 324 मध्ये काय दिलेलं आहे? आपला निवडणूक आयोग. आता लक्षात घ्या, निर्वाचन जर कोणाला समजला नसेल तर तिथं बघायचं इंग्लिशमध्ये की इलेक्शन कमिशन, नाही तर प्रॉब्लेम होईल. ठीक आहे, लक्षात घ्या. अडथळा निर्माण होऊ शकतो की निर्वाचन म्हणजे काय? निर्वाचन म्हणजे निवड करणे. इलेक्शन कमिशनची तरतूद ही घटनेच्या भाग 15 आणि अनुच्छेद 324 मध्ये केलेली आहे. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त. लगेच आयोगावर प्रश्न बघा, अपेक्षित होतं, कारण की लोकसभेचं इलेक्शन झालेलं होतं, विधानसभेचं सुद्धा इलेक्शन झालेलं होतं, त्यामुळे निर्वाचन आयोगावर प्रश्न हा अपेक्षित होता आणि तो विचारला. आणि निवडणूक या मुद्द्यावर 2 प्रश्न विचारलेले आहे, एक हा आणि एक खाली लगेच दुसरा, की भारतातील पहिला महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण? तर व्ही.एस. रमादेवी. सर्वांना माहित आहे, नो डाऊट. नंतरचा प्रश्न बघा, पंचायत समिती आपलं पंचायत राज जो आहे, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज संबंधित असलेला जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव इत्यादी शब्दाच्या व्याख्या दिलेल्या आहे? जर तुम्हाला माहित असेल 72वी घटना दुरुस्ती आणि 73वी घटना दुरुस्ती. ठीक आहे, सॉरी, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती जर तुम्हाला माहित असेल तर ते 73वी घटना दुरुस्ती कुठल्या 73वी घटना दुरुस्तीनुसार कोणते कलम ऍड झाले, 74व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते कलम ऍड झाले, हे जर तुम्हाला माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच येते. आणि याचं उत्तर आहे 243. कारण की कुठल्याही संबंधित असलेल्या व्याख्या ह्या पहिल्या कलमामध्ये दिलेल्या असतात, त्यामुळे स्टार्ट 243 मध्ये होते. 243. पुढे जाऊया. 14. खालील विधाने लक्षात घ्या. बघा, पुन्हा मी सांगितलं कुठला टॉपिक चर्चेत होता रे? भाषा टॉपिक चर्चेत होता. भाषेवर सुद्धा 2 प्रश्न विचारले. म्हणजे मुद्दा बघा इझी आहे की निवडणूक हा टॉपिक चर्चेत होता, किती प्रश्न आले? 2 प्रश्न. भाषा हा टॉपिक चर्चेत होता, किती प्रश्न आले? 2 प्रश्न. 4 प्रश्न इथेच झाले. म्हणजे ज्या इयरमध्ये म्हणजे ज्या कालावधीमध्ये आपण अभ्यास करतो, ज्या कालावधीमध्ये आयोग जागा काढतात, त्या कालावधीमध्ये कुठले टॉपिक हॉट टॉपिक म्हणून चर्चेमध्ये आहे, कुठल्या टॉपिकवर जास्त चर्चा झालेली आहे, त्या टॉपिक संबंधित जास्त माहिती तुम्ही कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही उत्तरापर्यंत जा. आता बघा, करंटचे प्रश्न 15 असणारच, पण करंटच्या अँगलनेच हे प्रश्न विचारलेले आहे. भाषा हा टॉपिक चर्चेमध्ये होता म्हणून भाषा या टॉपिकवर प्रश्न विचारलेला दिसतो आपल्याला. बघूया, सिंपल प्रश्न आहे. बघू, याच्याबद्दल थोडी माहिती पण आपण घेऊया. चल, काय म्हणते? खालील विधाने लक्षात घ्या. विधाने म्हणजे अनेक गोष्टी आहे. सध्या भारतीय राज्यघटनेच्या
8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा दिलेल्या आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे हे बरोबर असलंच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हे आपलं आन्सर नाही आहे आणि हे सुद्धा आपलं आन्सर नाही आहे. कारण की बरोबर विचारलेलं आहे, योग्य विचारलेलं बघा. नाही खाली बघा, योग्य म्हणजे ए बरोबर आहे. म्हणजे आपला आन्सर एक तर येईल किंवा 3 येईल. हे आपलं सगळ्यात पहिलं स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. नाहीतर मग चालले लगेच. ठीक आहे. नंतर काय म्हटलं, त्यापैकी कोकणी नेपाळी या भाषेचा समावेश 92 घटनादुरुस्तीचा आहे. बघा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, जर तुमचा PIQचा प्रश्न स्टडी बेसवर सुटत असेल तर फारच छान. नाहीतर काहीतरी की पॉईंट दिलेले असेल किंवा नंबर दिलेले असेल आणि इथं नंबर दिला आणि इथं तुम्हाला नंबरमध्ये फसवलं. कोकणी आणि नेपाळी जर सांगायचं झालं तर किती घटनादुरुस्ती आहे रे? 71वी घटनादुरुस्ती. 71वी अमेंडमेंट आहे 1992ची. ठीक आहे. म्हणजे कोकणी आणि नेपाळी या भाषेचा समावेश कुठल्या घटनादुरुस्तीनुसार झालेला आहे? 71व्या घटनादुरुस्तीनुसार झालेला आहे. आणि बघा नंबरमध्येच तुम्हाला इथं घोड केलं. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? फक्त ए. कळलं इथपर्यंत? चलो पुढं बघा. 15वा प्रश्न आहे शेवटला. ग्रामपंचायतीमध्ये संघटनाविषयी भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद. ऑब्व्हियसली हे कलम 40. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे DPSP मध्ये कलम 40 दिलेली आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख दिलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर काय असणार? 40. इसका अनुच्छेद पण कलम 40. बाकीचे उत्तर तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण पुढे जसं जसं जाणार आहे त्याच्या संबंधित खूप जास्त प्रमाणात डिस्कस करणार आहे. ठीक आहे. चला पहिलं लेक्चर आहे म्हणून थोडं मी खूप शॉर्टमध्ये घेत आहे, थोडं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं आपण त्याच्यावर खूप जास्त डिस्कस करू, आपला कंटेंट वाढवू आणि लॉजिक डेव्हलप. आता हा पेपर खूप इझी होता. इथं कुठलंच लॉजिक म्हणजे पूर्ण पेपर मी म्हणतो 2 जर प्रश्न जर सोडले तर पूर्ण पेपर स्टडी बेसवर होता. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खूप इझी होऊ शकते. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर किंवा तुम्ही 15 पैकी 14 प्रश्न तुम्ही ऑलवेज सॉल्व्ह केले असणार आणि ते राईट पण असणार. म्हणजे हा 2024चा जो कंबाईन ग्रुप बीचा पेपर झालेला आहे त्यातले जे 15 प्रश्न आहे पॉलिटीचे ते पूर्णपणे स्टडी बेसवर होते मित्रांनो. मुद्दा कळत आहे? चला पुढचा पेपर आपण बघूया. इथं आपण 15 प्रश्न क्लिअर केलेले आहे. चलो पुढचा आपला पेपर आहे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क. चलो बघा. म्हणजे हा पेपर कंबाईन झाला होता ब आणि क चा. ठीक आहे. आणि खूप मजा आली होती. 30 एप्रिलचा पेपर आहे. चलो बघूया आपण काय म्हणते. पहिलाच प्रश्न महाधिवक्ता कलम 165. बघा महाधिवक्त्यावर प्रश्न असणार म्हणजे असणार. महाधिवक्त्याबद्दल खालीपैकी कोणते विधान. काय विचारलं रे? असत्य, रॉंग. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला असत्य विचारलं आणि असत्य तुम्हाला ओळखायचं आहे. बघा महाधिवक्तेची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. थांबून जो. ठीक आहे. राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवरती राज्य सरकारला सल्ला देतात. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर ठीक आहे संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले कार्य ते पार पाडतात. आता मला सांगा महाधिवक्ता म्हणजे कशाचा आहे? तो राज्याचा. महान्यायवादी असेल तर तो कशाचा असणार आहे? केंद्राचा. मग केंद्र असेल तर राष्ट्रपती, राज्य असेल तर राज्यपाल. आपलं चुकलं. कोणतं विधान असत्य आहे? पहिलंच. सुद्धा कळत आहे? चल भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालील विधान बरोबर नाही. पुन्हा बरोबर नाही. बरोबर नाही. बघा कोणतं नसेल बघा बरं. उच्च न्यायालयाची जनहित याचिका संबंधित याचिका स्वीकारू शकतात. ऑब्व्हियसली बरोबर आहे. सर्वांना माहित आहे जनहित याचिका ह्या सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयात स्वीकारल्या जातात. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. स्टॉप घेऊ. पुढचं बघू. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. बघा चला इथं स्टॉप घेऊ. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे वय 62 आहे. चला हे बरोबर आहे. नो डाऊट. बघा मुद्दा बघा. मुद्दा हा आहे 2 आणि 3 मध्ये 100% चूक असणार. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती एक तर राष्ट्रपती करेल किंवा राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतील. एक तर राष्ट्रपती करेल किंवा
राज्यपाल करेल. मला सांगा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे, ऑब्विसली नियुक्ती कोण करतात? आपल्याला विचारलं काय बरोबर नाही, हे चुकलं आहे. कारण की राष्ट्रपती नियुक्ती करतात, राज्यपाल करत नाही. पण 2 किंवा 3 हे चुकलं आहे 100%. कारण की दोघे नियुक्ती करू शकणार नाही, एक तर राष्ट्रपती करेल किंवा राज्यपाल करेल. म्हणजे पहिलं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. दोनच ऑप्शन आपल्याकडे शिल्लक राहिले होते, दुसरं आणि तिसरं. आणि राज्यपाल नियुक्ती करत नाही, म्हणून बरोबर नाही कुठलं आहे ते लक्षात आलं. चलो, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी कोणता 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? सगळ्यांना माहित आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिन 2010 पासून सुरू झाला आहे. 2010 पासून. ठीक आहे. अजून हा राष्ट्रीय मतदार दिवस सगळ्यांना जर माहित नसेल तर 25 जानेवारी आहे. 25 जानेवारी हा आपला राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो. कारण की 25 जानेवारी 1950ला इलेक्शन कमिशनची स्थापना झाली असं म्हटलं जाते. आणि आज यावर्षी मे बी यावर्षी 75 वर्ष सुद्धा इलेक्शन कमिशनरला झालेले आहे, हे पण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद सभागृह नाही? आत्ताच आपण 2024ला प्रश्न विचारलेला, मला 2023ला सुद्धा विचारला. आयोगाचा बेस ठरलेला आहे की कशावर प्रश्न विचारायचे. सिंपल. आताच पाहिलं बिहारला आहे, कर्नाटकला आहे, ठीक आहे, केरळला नाही आणि राजस्थानला नाही, म्हणून त्याचा आन्सर 2. ठीक आहे, डिस्कस करणारी माहिती आहे आपल्याला ते राज्य. बडा प्रश्न पुढचा. अचूक जोड्या लावा. 61वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 41वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती. 61वी घटनादुरुस्ती तुम्हाला माहित आहे, 61वी घटनादुरुस्तीनुसार काय झालं होतं रे? एज. ठीक आहे, 21 वरून काय केलं होतं? म्हणजे अला 3 पाहिजे. अला 3 असणारं कोणतं आहे बघा? हाय का अला 3? नाही. हाय का अला 3? नाही. हाय का अला 3? नाही. राहिलं काय? म्हणजे असंही जोड्या लावा हा सिंपल पॅटर्न आहे उत्तरापर्यंत जाण्याचा. एका याच्यात क्लिक होऊन जाते. चलो आगे बढ़ेंगे. चलो, आणि हे प्रश्न जेव्हा PIQ जेव्हा तुमच्या डोळ्याखालून जातात मित्रांनो, तेव्हा तुम्हाला क्लिक होते की काय वाचायला पाहिजे, काय रिव्हिजन करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. चला, नंतर काय म्हणतात, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधान विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे अगदी बरोबर आहे, सरपंच करतो, नो डाऊट करतो. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्ता संरक्षण करणे हे सुद्धा बरोबर आहे. सरपंचाचे विचारले बरं का स्पेशली, लक्षात घ्या. फक्त सरपंचाचे अधिकार, खूप मोठा फरक आहे. ग्रामपंचायतीमध्ये कोण येतात, सरपंच कोण येतात, हे खूप महत्वाचं आहे. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे नाही. ठीक, खरं तर हा ग्रामपंचायतीचा अधिकार आहे, तो पण प्रशासकीय अधिकार आहे. हा सरपंचाचा अधिकार नाही. त्यामुळे याचा आन्सर काय असणार आहे? म्हणजे बघा, सरपंचाचे 2 अधिकार आहे, अ आणि ब, पण हा तिसरा जो अधिकार आहे ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळेवर देखरेख ठेवणे, ग्रामपंचायत प्रशासन. आणि एक लक्षात घ्या, विचारात घ्या, अयोग्य विधान निवडा म्हटलं नाही यांनी. मग मला सांगा, अयोग्य विधान जर निवडा म्हटलं, जास्तीत जास्त खालच्या लेवलला यायचं. आणि शक्यतर म्हणजे हा एक आपला अंदाज की 3-4 नंबरचं विधान हे शक्यतर चुकीचं दिलेलं असते. त्यामुळे क नंबरचं विधान, आणि बऱ्याचदा हे लॉजिक लागते. पुढे आपण जसं समोर जाऊ लक्षात येईल आपल्या. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? बघू आपण. सरकारी आयोग बघा, कितवा नंबरचा प्रश्न आहे? 7 नंबरचा प्रश्न. चलो, सर्वांना माहित आहे सरकारी आयोग. ठीक आहे, सरकारी आयोग हा केंद्र राज्य संबंधित होता. सरकारी आयोग केंद्र राज्य संबंध सरकारी. आणि सरकारी आयोगाची स्थापना 1983 ला झाली होती आणि यांनी अहवाल 1988 ला दिला होता. आणि सरकारी आयोगाचे अध्यक्ष कोण नव्हते तर रामा सुब्रमण्यम. ठीक आहे, म्हणजे अध्यक्ष सरकारी माहित आहे. सदस्य कोण नव्हते? सदस्य बी शिवरामन सदस्य होते, डॉक्टर SR सेन सुद्धा सदस्य होते, पण सदस्य कोण नव्हते? रामा सुब्रमण्यम हे सदस्य नव्हते. आणि सरकारी आयोग हा केंद्र राज्य संबंधी होता. त्याची स्थापना 1983 ला झाली होती आणि त्याचे काय म्हणू शकतो अहवाल कधी दिला होता? 1988 ला. तर हे पण तुम्ही लक्षात घ्या. चलो आगे बढ़ेंगे. ठीक आहे, बघा खूप महत्त्वाचं. बघा पुन्हा निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे? सर्वांना माहित आहे, कलम 324 आणि भाग 15. निवडणूक आयोग. सिंपल. किती इझी प्रश्न येतात पॉलिटिक्सचे. आणि जिथे कठीण आलं ना तिथे मी तुम्हाला लॉजिक डेव्हलपमेंट सांगणार आहे. थोडं जाऊया समोर. एकदम तुम्ही घाई नका करू. पहिले समजून घ्या की PIQ कसं अनालिसिस केलं जाते. चलो पुन्हा. आता बघा, अचूक जोड्या. अरे बाबा,
चलो अचूक जोड्या लावा. आता बघा कोणीच ओळखीचं नाही आहे आपल्या, सिंपल आहे ना, कोणीच ओळख, पण हा ओळखीचा दिसतो का रे? बघा ना, ये आदमी पहचान का है अपने का, रुसो. आणि रुसो हा फ्रेंच राज्यक्रांती संबंधित आहे. मग 4ला काय पाहिजे आपल्याला? ब. 4ला ब आहे का रे कुठं? इथे आहे का 4ला ब? नाही. इथे आहे का? नाही. इथे आहे का? नाही. जय रामजी. भेटला ना आपल्याला 4ला ब. बाकी काहीच करायला लागत नाही. थॉमस हॉब्स कुठून आला, फ्रेडरिक हायक कुठून आला, रॉबर्ट नाझिक कुठून आला, यांचं की आपल्याला यांच्यावर PhD करायची नाही. आपल्याला मिळालं पाहिजे योग्य उत्तर. रुसो आपल्या परिचयाचा आहे आणि रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक आहे. 4ला ब उत्तर मिळालं, विषय संपला. दॅट्स कॉल ऑफ पीओके अनालिसिस, की उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं. हा प्रश्न पूर्णपणे आपला अननोन आहे. इथं मार्क भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहे. पण जर तुम्ही कुठेतरी वाचलं असेल ग्रॅज्युएशन लेवलला किंवा कुठेतरी तुमचं वाचन झालं असेल की फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक कोण आहे, किंवा तुम्ही स्टेट बुक जर तुम्ही रीड केले असेल तर तुम्हाला त्याचा आन्सर मिळू शकते. पण जास्त त्रासदायक हा प्रश्न होता, पण तो या ऑप्शनमुळे तो खूप त्रासदायक झाला हा असं म्हणू शकतो. आगे बढ़ेंगे. चलो. आणि सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्या की आपण यूट्यूबला जस्ट आजपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून यूट्यूबला सेशन घेण्याची सुरुवात केलेली आहे. आपल्यासाठी डिजिटल बोर्ड सुद्धा नवीन आहे आणि ते हँडलिंग सुद्धा नवीन आहे. ठीक आहे, 2-3 दिवस सवय झाली का ती व्यवस्थित आपण करूया. त्यामुळे तेवढा त्रास तुम्हाला होत आहे थोडासा, तो त्रास थोडा सहन करा 2-3 दिवस. एकदा ट्राय झालं, ट्रायल बेसवर झालं आपलं, एकदा असं म्हणू की हे आपण सगळं प्रायोगिक तत्वावर आपण हे चालू आहे आपलं, पण ट्रायल बेस्ट होत आहे आपला. मी तुमच्यापर्यंत बेस्ट कंटेंट देण्याचा प्रयत्न करत आहे आणि बेस्ट तुम्हाला पीओके अनालिसिस कसं करायचं हे सांगत आहे. लक्षात घ्या, कुठल्या उत्तरापर्यंत कसं जायचं, अननोन प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, स्टडी बेसवर तो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, फॅक्ट कशी आपल्याला माहिती असली हे सगळं मिळेल. हे जस्ट ट्रायल बेसवर आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं जसं आपलं सेशन होत राहील हे लक्षात घ्या. पीओके सेशन आपल्या बेस्ट होईल हे लक्षात घ्या, ही तुम्हाला मी हमी देतो. चलो आगे बढ़ेंगे. जास्त वेळ नाही राहिला, आपल्याकडे 5च प्रश्न आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यकारी विषय समितीचे अध्यक्ष कोण? बघा, कार्यविषय हा आपला की पॉईंट आहे. तुम्ही सगळ्या समित्या पाठ केलेल्या आहे मित्रांनो, पण संविधान परिषदेच्या कार्यकारी विषयी तर त्याचे अध्यक्ष कोण होते? गवा माळवणकर. ठीक आहे, लक्षात घ्या. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? फॅक्च्युअल आहे, ऑक्टोबर 1947 मध्ये. हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे, अपेक्षित नसते. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाच्या म्हणजे DPSP संबंधित हा प्रश्न आहे. डायरेक्टर प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी. भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमानुसार योग्य क्रम लावा. 12 नंबरचा हा प्रश्न आहे. बघा, काय आहे योग्य क्रम सांगा बरं. पर्यावरण संरक्षण आणि सुधारणा कलम 47 मध्ये येते. लावू आपण योग्य क्रम, काही विषय नाही. नंतर काय म्हणू शकतो, जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक नाही, सॉरी बघा असं कन्फ्यूज होते. पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा हे येते आपल्या 48A मध्ये. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य म्हणजे 47 मध्ये. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक कलम 46 मध्ये. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा कलम 44 लावा. मग बघा सॉरी म्हणजे आपल्याला पाहिजे ड म्हणजे असं लागेल ना, कलम 44, कलम 46, कलम 47 आणि कलम 48 ये. म्हणजे 44ला काय आहे ड, सॉरी 46 रे बाबा, ड नंतर तिकडे काय आहे क, नंतर काय आहे रे ब, नंतर काय आहे अ. ड क ब कुठं आहे आपलं? ड क ब, ड क ब. कळलं इथपर्यंत? तर ह्या कलम आपल्याला पाठ असल्या पाहिजे. पाठ आहेच आपल्या. आणि एक लक्षात घ्या, पॉलिटीचा अभ्यास करताना कलम 1 ते कलम 51A हे आपल्या पाठच असलं पाहिजे. कळलं? पुढचा प्रश्न 13 नंबरचा प्रश्न. थोडा महत्वाचा प्रश्न आहे, थोडं बोलूया याच्यावर. चलो, काय म्हणते, मॉन्टेगी चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल कधी प्रसिद्ध करण्यात आला? तर तो जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आता बघा इथे आपण बोलू त्याच्याबद्दल. ठीक आहे,
मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा कधीचा आहे रे हा कायदा 1919चा आहे. सर्वांना माहिती आहे 1919चा. काय झालं होतं याच्यावर बघा, या कायद्याची पार्श्वभूमी काय आहे हा प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे हे मी पॉईंट इथं क्लिअर करतो. बघा, आपण 1909चा कायदा, 1919चा कायदा, 1935चा कायदा स्पेशल डिस्कस करूया, पण सध्या या कायद्याची पार्श्वभूमी काय असा प्रश्न विचारला होता. तर 1909चा कायदा फेल्युअर झाला होता, म्हणून हा कायदा आपण आणला. नंतर म्हणून काय म्हणू शकतो आपण, 1916चं लखनौ अधिवेशन, तुम्हाला जर माहिती असेल 1916चं लखनौ अधिवेशन INCचं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं. काय झालं होतं 1916 मध्ये जहाल आणि मवाळ एकत्र आले होते, हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले होते. एकत्र वाढल्यामुळे भारताची ताकद वाढली आणि त्यामुळे आपण इंग्रज लोकांना प्रेशराईज करू लागलो आणि त्यामुळे त्यांना सांगलं आम्हाला नवीन सुधारणा पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे हा कायदा आणला गेला. नंतर काय म्हणू शकतो आपण, पहिले महायुद्ध. ठीक आहे, त्यामुळे हा कायदा आणला गेला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे होमरूल चळवळ, म्हणजे लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी जी चळवळ चालवली ती म्हणजे कुठली चळवळ, होमरूल चळवळ. तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याची पार्श्वभूमी काय आहे, तर 1909चा कायदा फेल झाला, 1916चं लखनौ अधिवेशन, पहिलं महायुद्ध आणि काय होमरूल चळवळ. हे क्लिअर असायला पाहिजे. चलो पुढं बघा, पुढं काय म्हणते बघा, एडेच बरं आहे, डेंजर आहे एड्सचा. कोणती जोडी अयोग्यरित्या, अयोग्य ही खूप महत्वाचं, अयोग्यरित्या भेदभाव करण्यास मनाई, बरोबर आहे. संमेलनाचा हक्क, बरोबर आहे. जीवित संरक्षण नाही, 21 आहे, सर्वांना माहित आहे. खूप कठीण नव्हता प्रश्न, लक्षात घ्या. आणि अयोग्य म्हटलं ना मित्रांनो, जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल अयोग्य, लक्षात, हे सांगून देतो मी तुम्हाला. बघा, तुम्हाला विचारलं जाईल योग्य ओळखा आणि तुम्हाला विचारलं जाईल अयोग्य ओळखा. जर तुम्हाला योग्य विचारलं तर जास्तीत जास्त लोकांना सोबत घ्यायचं, म्हणजे जास्तीत जास्त योग्य जर विचारलं तर जास्तीत जास्त ऑप्शनला सोबत घ्यायचं आपल्या, की जास्तीत जास्त ऑप्शन आपल्या बरोबर असू शकतात. ठीक आहे, आणि अयोग्य विचारलं तर कमीत कमी लोकांना सोबत घ्यायचं, हा फंडा लक्षात घ्या. आणि हे आयोगाचं जेव्हा तुम्ही प्रॉपर पेपरचं अनालिसिस करता तेव्हा तुम्हाला माहित पडते की जर तुम्हाला प्रश्न योग्य विचारला तर जास्तीत जास्त लोकांना सोबत घेऊन चालवायचं, पॉझिटिव्ह राहायचं, आणि अयोग्य विचारलं तर कमीत कमी लोकांना सोबत घ्यायचं. बघा, आता तोच प्रश्न विचारला, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवली आहेत. माझं जर असेल तर लक्षात घ्या, अयोग्य विचारला ना कमीत कमी लोक काय असेल अयोग्य, म्हणजे हा प्रश्न तर आज कटला, कारण की इथं ब आणि क दिलेला आहे. दोन लोक अयोग्य म्हटलं नाही माहिती उत्तर आपल्याला, पण 2 लोक काय आहे अयोग्य आहे, नाही पटत नाही मला, कारण की आपल्याला कमीत कमी लोकांना अयोग्य ठरवायचं आहे. मग राहिलं अ, क आणि ड. खरं तर हे प्रश्न पाठच असतात आपल्या, पण मला सांगायचं अनालिसिस काय म्हणतात. आणि जीवित आणि संरक्षणाचा अधिकार कुठे दिलेला आहे, कलम 21 मध्ये दिलेला आहे मित्रांनो. चलो आगे बढ़ेंगे. आणि शेवटला प्रश्न, आजच्या सेशनचा शेवटला प्रश्न, काय प्रश्न आहे रे, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. तर आता तुम्हाला लक्षात घ्या, समवर्ती सूचीमध्ये जकात येत नाही, करारनामे समवर्ती सूचीमध्ये येतात, जंगले समवर्ती सूचीमध्ये येतात, दिवाळखोरी आणि नादारी सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतात. मग जकात कशामध्ये येते, जकात येते राज्यसूची. तर राज्यसूचीबद्दल थोडं मी लिहून देतो इथं. राज्यसूचीमध्ये काय काय येते, तर जकात येते, ठीक आहे, नंतर तुरुंग येते, नंतर पोलीस येते, त्याला आपण सार्वजनिक सुव्यवस्था म्हणतो, ठीक आहे. नंतर व्यवसाय कर येते, व्यवसाय कर, खानावळ येते. तर हे महत्वाचे पॉईंट, म्हणजे प्रश्न काय विचारला, समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशा समावेश होत नाही, जकातचा होत नाही. बघा, होत नाही म्हटलं ना रे, नाही म्हणजे कमीत कमी लोक, हे येणारच नाही. मग अ येऊ शकते, क येऊ शकते, ड येऊ शकते. कमीत कमी लोक सोबत घ्यायचे जेव्हा तुम्हाला प्रश्न निगेटिव्हली विचारला जाईल किंवा अयोग्य किंवा नाही विचारला जाईल. कमीत कमी लोक सोबत घ्यायचे. जकात येत नाही, कारण की जकात हे कशामध्ये आहे, राज्यसूचीमध्ये. मग राज्यसूचीमध्ये कोणकोणते आहे, जकात आहे, तुरुंग आहे, पोलीस आहे, व्यवसाय कर आहे, खानावळ आहे. आपण जेव्हा एक प्रश्न येईल ना केंद्र सूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची, तेव्हा आपण प्रॉपर बायफिकेशन घेऊन घेऊया, क्लासिफिकेशन करूया की केंद्र सूचीमध्ये कोणते विषय आहे, राज्य सूचीमध्ये कोणते विषय आणि समवर्ती सूचीमध्ये कोणते विषय आहे. मित्रांनो, मुद्दा बघा, आपण आज ग्रुप बी 2024चा पेपर आणि ग्रुप बी अँड सी 2023चा पेपर डिस्कस केलेला आहे. पॉलिटीचे प्रश्न आहे, अतिशय सोपे प्रश्न होते, त्यामुळे इथं कमीत कमी आपल्याला इथं लॉजिक लावायचं काम पडलं. परंतु
पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे की लॉजिक डेव्हलप कसं करायचं, जसं जसं आपण समोर पेपर PIQ अनालिसिस करत जाऊ तसं तसं ते अनालिसिस होत जाईल, लक्षात घ्या. आणि पुन्हा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण या नवीन सेशनला सुरुवात करत आहे. सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो पाहिजे हीच इच्छा आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.